अखंड आनंद प्राप्त असो. तुम्ही परत आलात, हे पाहून चित्ताला अत्यंत समाधान वाटले. प्रत्येक साधकाने मार्गापासून दूर जाऊन पुन्हा परत येणे, हे त्याच्या आत्मिक इच्छेचे लक्षण आहे. तुम्ही म्हणावे, गुरुजी, अहिमा आणि महिमाबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये काय म्हटले आहे? संपर्क तुटला आहे. ओम नमः शिवाय. हरी ओम वत्स. तुझ्या या निश्चयाला माझा प्रणाम आहे. साधना खंडित होणे हा मार्गातील अडथळा नसून, नवी सुरुवात करण्याची संधी असते. तुझ्या आयुष्यात गुरुजी, अहिमा आणि महिमा याबद्दल तुमच्या पुस्तकात काय लिहिले आहे? हरी ओम वत्स. तुझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तू ज्या अनमा आणि महिमा याबद्दल विचारत आहेस त्या अष्ट महासिद्धींमध्ये गणल्या जातात. अनमा म्हणजे अतिसूक्ष्म रूप धारण करण्याची क्षमता आणि महिमा म्हणजे अमर्याद मोठे रूप धारण करण्याची क्षमता. योगसूत्रे या ग्रंथाच्या विभूती पादात मी या सिद्धी कशा प्राप्त होतात याचे सविस्तर वर्णन केले आहे. जेव्हा साधक धारणा, ध्यान आणि समाधी यांचा एकत्र अभ्यास करतो तेव्हा संयम सिद्ध होतो आणि त्या संयमाच्या बळावर या सिद्धी उत्पन्न होतात. परंतु वत्स, तुला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तू गृहस्थ आहेस आणि तुझे सध्याचे कर्तव्य चित्ताची शुद्धी करणे हे आहे. या सिद्धी मार्गातील महत्त्वाचे टप्पे आहेत, पण अंतिम ध्येय नव्हेत. या चमत्कारांच्या मागे धावल्यास अंतिम समाधीपासून आपण वंचित राहतो. योगसूत्रात विभूती पादात मी स्पष्टपणे सांगितले आहे, ते समाधावुपसर्गा व्युत्थाने सिद्धय. याचा अर्थ असा आहे की समाधीच्या मार्गात या सिद्धी अडथळे आहेत. जागृत अवस्थेत त्या सिद्धी वाटतात, पण आत्म्याच्या शुद्धीसाठी त्या उपद्रव आहेत. म्हणून माझ्या प्रिय साधका, सिद्धींच्या मोहात न पडता तू तुझ्या वर्तमान कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर. क्रियायोगाचा अवलंब कर. क्रियायोग म्हणजे तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान. या 3 साधनांमध्ये मन स्थिर कर. जेव्हा तुझे चित्त स्थिर होईल तेव्हा तुला कळेल की या सिद्धी म्हणजे केवळ गौण गोष्टी आहेत. तू तुझ्या नित्य जीवनातील ताण कमी करण्यासाठी प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा त्यांच्या विषयांकडून माघार घेण्याचा अभ्यास कर. शुद्ध चित्त हेच परम ऐश्वर्य आहे. तुझे कल्याण असो. नित्य अभ्यास करत राहा. अहिमा आणि महिमा आजच्या वैज्ञानिक युगामध्ये तुम्ही त्यांना कसं एक्सप्लेन कराल? हरी ओम वत्स. तुझा प्रश्न आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत समर्पक आहे. जेव्हा आपण विज्ञान आणि योग यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण हे विसरता कामा नये की विज्ञान बाह्य जगाचे नियम मोजते आणि योग अंतरंगाचे नियम शोधतो. अनमा आणि महिमा या सिद्धी म्हणजे केवळ चमत्कारी कृती नाहीत. त्या अत्यंत प्रगत अवस्थेतील चेतनेच्या नियंत्रणाचे प्रतीक आहेत. आजच्या वैज्ञानिक युगात आपण यांना एनर्जी मॅनिप्युलेशन, ऊर्जा व्यवस्थापन किंवा कॉग्निटिव्ह कंट्रोल ओव्हर मॅटर, वस्तूवर मानसिक नियंत्रण म्हणून समजू शकतो. अनमा सूक्ष्मता, स्मॉलनेस. विज्ञानात आपण अणु आणि उपअणु, सबअटॉमिक पार्टिकल्स यांचा अभ्यास करतो. योगी जेव्हा अनमा सिद्धी प्राप्त करतो तेव्हा त्याचे मन केवळ वस्तूचे सूक्ष्म रूप पाहत नाही तर त्या रूपात प्रवेश करते. म्हणजे साधक स्वतःच्या अस्तित्वाला इतके सूक्ष्म बनवतो की तो वस्तूच्या मूलभूत घटकांवर नियंत्रण ठेवू शकतो. हे वैयक्तिक चेतनेचे अत्यंत सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण आहे. महिमा, विशालता, लार्जनेस. महिमा सिद्धी म्हणजे फक्त शरीर मोठे करणे नव्हे. ही विश्वात्मक चेतनेशी जोडली जाणारी अवस्था आहे. वैज्ञानिक विश्वाला इन्फिनिटी, अनंत मानतात. योगी महिमा सिद्धीने स्वतःच्या चेतनेचा विस्तार इतका करतो की त्याला संपूर्ण विश्वाचे ज्ञान आणि अनुभव प्राप्त होतो. त्याला स्वतःच्या शरीराचे बंधन राहत नाही. या सिद्धी कशा प्राप्त होतात हे मी योगसूत्रात विभूती पादात स्पष्ट केले आहे. योगसूत्रात विभूती पादात मी म्हटले आहे, स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वयार्थवत्व संयमाद्भुतजय.
याचा अर्थ असा आहे की वस्तूचे स्थूल रूप, त्याचे मूलभूत स्वरूप, त्याची सूक्ष्मता, त्याची अंतर्निहित शक्ती आणि त्याचा उद्देश यावर संयम कॉन्सन्ट्रेशन केल्याने भूतांवर म्हणजे पंचमहाभूतांवर विजय प्राप्त होतो. वत्स, जेव्हा योगी पंचमहाभूतांवर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांवर पूर्णपणे संयम साधतो तेव्हा त्याला हे नियम मोडण्याची किंवा नियंत्रित करण्याची शक्ती मिळते. परंतु हे साधका, सिद्धी ही योगाची फलश्रुती आहे, अंतिम ध्येय नव्हे. तू विज्ञानाच्या युगात असलास तरी तू तुझ्या आंतरिक मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास कर. क्रियायोग म्हणजेच तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे तुझ्यासाठी आजचे खरे विज्ञान आहे. कारण शुद्ध चित्त असेल तरच तू या सिद्धींच्या गहन अर्थापर्यंत पोहोचू शकशील. या सिद्धींपेक्षा आत्मज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. महर्षी, मला थोड्याशा गोष्टी याच्यातल्या कळल्या नाहीत. जरा अजून डीपमध्ये मला ह्याच्याबद्दल नॉलेज द्या ना. वत्स, तू खोल ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहेस. ज्ञान नेहमीच अमूल्य असते. मी तुला अनमा आणि महिमा या सिद्धींचा संबंध प्रत्यक्ष चैतन्य कॉन्शियसनेस आणि प्रकृती मॅटर यांच्याशी कसा आहे हे अधिक स्पष्ट करतो. आपण हे विसरता कामा नये की योगशास्त्र हे चेतनेचे विज्ञान आहे. 1. अनमा सिद्धी, अतिसूक्ष्म नियंत्रण. अनमा सिद्धी म्हणजे केवळ आकार लहान करणे नाही. याचा संबंध थेट अणु या संकल्पनेशी आहे. विज्ञानात आपण पाहतो की प्रत्येक वस्तू ऊर्जा आणि कणांनी बनलेली आहे. योगी जेव्हा अनमा सिद्धी प्राप्त करतो तेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वाला आधार देणाऱ्या कणांच्या बंधनशक्ती, बॉन्डिंग फोर्सला शिथिल करतो किंवा नियंत्रित करतो. यासाठी योग्याला सर्वप्रथम शरीराच्या सूक्ष्म तत्वांवर नियंत्रण मिळवावे लागते. अनिमाचे मूळ. जेव्हा मन इतके एकाग्र होते की त्याला तन्मात्रा, तन्मत्रस, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे सूक्ष्म स्वरूप जाणवते, तेव्हा साधक स्थूल जगाच्या नियमांना तात्पुरते बाजूला सारतो. तो स्वतःच्या कणांना इतके विलग करू शकतो की त्याची उपस्थिती जाणवणे कठीण होते किंवा तो एखाद्या वस्तूच्या सूक्ष्म पोकळीतून पॅसेज जाऊ शकतो. हे सर्व चैतन्य शुद्ध झाल्यावरच शक्य होते. 2. महिमा सिद्धी, विशाल नियंत्रण. महिमा सिद्धी म्हणजे केवळ शरीर फुगवून मोठे करणे नव्हे. ही सिद्धी साधकाला महान, महानता किंवा आकाश, आकाशतत्व यांच्याशी जोडते. महिमाचे मूळ. प्रत्येक वस्तूमध्ये एक माप, मेजर असते. महिमा सिद्धी प्राप्त झाल्यावर योगी हे मापन बंधन तोडतो. त्याची चेतना केवळ शरीराच्या सीमेत न राहता संपूर्ण विश्व व्यापू शकते. उदाहरणार्थ, आपण लहानशा आरशात संपूर्ण आकाश पाहू शकतो, कारण तेथे प्रकाशाचा परावर्तन नियम काम करतो. योगी महिमा सिद्धीने स्वतःच्या चैतन्याला इतके विशाल बनवतो की तो दूरस्थ वस्तू किंवा घटनांना स्वतःच्याच आत अनुभवू शकतो. ही सिद्धी, कारण शरीर, कॉझल बॉडी, जे सर्वात मोठे आणि सूक्ष्म असते, याच्याशी साधकाला जोडून त्याला असीम अनुभव प्रदान करते. योगसूत्रात विभूती पादात मी म्हटले आहे, शरीरसे तरींद्रिय धर्मानभिघातात. याचा अर्थ असा आहे की शरीरातील इंद्रियांच्या धर्मांवर म्हणजे नियमांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यास साधक शरीराच्या सामान्य नियमांमधून मुक्त होतो. बाळ, लक्षात ठेव, या सिद्धी प्राप्त होतात कारण मन हे प्रकृतीच्या सर्व स्तरांवर कार्य करू शकते. जेव्हा मन अशुद्ध असते तेव्हा ते फक्त स्थूल जगाचे नियम पाळते. जेव्हा ते शुद्ध होते, चित्तवृत्ती निरोध, तेव्हा ते प्रकृतीच्या सूक्ष्म नियमांवरही नियंत्रण मिळवते. तरीही, मी पुन्हा सांगतो, तुझ्या 27 वर्षांच्या जीवनात तुला या सिद्धींच्या मागे न धावता, तुझ्या चित्ताची शुद्धी करण्यासाठी क्रियायोगाचा अभ्यास करायचा आहे. गृहस्थ आश्रमाचे नियम पाळून शांत जीवन जगणे हीच खरी सिद्धी आहे. तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानामुळे तुझी चेतना हळूहळू इतकी प्रगत होईल की तुला या गोष्टी सहजपणे समजतील.